तर महानगरपालिका क्षेत्रातील महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना असं निदर्शनास आलं की प्रत्येक प्रभागातील जनता ह्या ड्रग्स, गर्दुल्ले आणि जे चरस गांजाचे विक्री करणारी लोक आहेत त्यापासून खूप हैराण परेशान झालेली आहे। काही सोसायट्यांमध्ये मी गेलो, सोसायट्यांच्या आवाराच्या बाहेर, कुठे पान टपऱ्यांवर आणि काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून मला सांगितले की साहेब तुम्ही विकास कामं करतायत मोठ्या प्रमाणात, काही हरकत नाही, परंतु त्या विकास कामांबरोबर शहरातील तरुण पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। मी पोलीस आयुक्तांचं पण त्या विषयावर चर्चा केली, काही जे सिनियर PI आहेत त्यांच्याशी चर्चा केली। प्रत्येक ठिकाणी पोलीस पण पोलिसांच्या माध्यमातून कार्यवाही करत आहेत, परंतु शेवटी काय होतं की काही ठिकाणी एवढ्या लहान स्तरावर हे गर्दुल्ले आणि ड्रग्स माफिया जे पसरलेले आहेत त्यामुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि हे फक्त मीरा भाईंदर शहरामध्येच नाही, म्हणजे मी पालकमंत्री असलेल्या तुळजापूरसारख्या एका शहरामध्ये सुद्धा ड्रग माफिया फार मोठ्या प्रमाणात आहे, पेडलर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे जे लोन आहे हे महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आणि MMR क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आहे। मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये मी बरेच वेळा स्वतः ड्रग पेडलरना पोलिसांच्या ताब्यात दिलं, पकडून दिलं। काही ठिकाणी ज्या ठिकाणी स्नूकर टेबल वगैरे चालतात किंवा ज्या ठिकाणी तरुण मुलांची ही जास्त प्रमाणामध्ये ये जा असते, कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, पण आता तर यांची मजल एवढी पुढे गेली की ते शाळांच्या बाहेरसुद्धा उभे राहायला लागले आणि हे येणाऱ्या पिढीच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट आहे। ही येणारी पिढी जर ह्या ड्रग्सच्या विळख्यामध्ये सापडली तर निश्चितपणे शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला हे भविष्याच्या साठी आम्ही नागरिकांना उत्तरे ह्या संदर्भात देऊ शकणार नाही। पोलिसांची कारवाई करते आहे आणि पुढेही करत राहणार। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा या विषयावर फार गांभीर्याने घेत आहेत, किंबहुना या ड्रग पेडलर किंवा ड्रग माफिया जे आहे त्यांना मोकासारख्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये टाकावं आणि त्यांना जामीनच होणार नाही अशी दक्षता घ्यावी, अशा सूचनासुद्धा मी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। आणि त्यामुळे मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र हे माझ्या विधानसभा मतदारसंघातील आहे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये हे ड्रग्सचे जे व्यापारी आहेत हे फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरायला लागले आणि त्यांना कुठेतरी अटकाव करावा, त्यांना कुठेतरी थांबावं यासाठी शिवसेनेची जी युवा सेना आहे त्या युवा सेनेचे 24 पदाधिकारी आम्ही त्यासाठी नियुक्त केलेले, जे तुम्हाला आता या ठिकाणी दिसत आहेत। हे 24 प्रभागातून 24 पदाधिकारी आम्ही घेतलेले आहेत, म्हणजे महापालिकेचे जे 24 प्रभाग आहेत त्या 24 प्रभागातून एक आमचा पदाधिकारी हा पूर्ण ह्या युवा स्क्वॉड जो आहे, अँटी ड्रग्ज स्क्वॉड युवा सेनेचा, त्यामध्ये सामील असेल। त्यांच्याकडे बाईक असेल प्रत्येकाकडे आणि आम्ही आता एक टोल फ्री नंबरच त्याला म्हणायला हरकत नाही, परंतु एक नंबर आम्ही डिक्लेअर करतो आहे, तो नंबर आहे 9930887578। जो 7578 नंबर आहे माझ्या गाडीचा नंबर आहे, म्हणजे प्रत्येक गाड्यांमध्ये माझा 7578 नंबर असतो, म्हणजे सर्वसामान्य लोकांना तो लक्षात राहावा यासाठी अतिशय इझी नंबर घेतला आहे 9930887578। म्हणजे ह्या नंबरवर जर सर्वसामान्य नागरिकांना ड्रग्सचे पेडलर, गर्दुल्ले, चरस गांजा विक्री करणारे कुठले व्यावसायी किंवा ड्रग्स माफिया किंवा ड्रग्स सातत्यानं सेवन करणारे ही मंडळी तुम्हाला आढळली तर तुम्ही ह्या नंबरवर डायरेक्ट फोन करू शकता। तो नंबर हा 24 तास चालू असेल। नंबर जर उचलला गेला नाही तर जनतेनं त्यावर मेसेज जरी केला तरी त्या मेसेजच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हेल्पलाईन नंबर हा असल्याकारणाने त्या सूचना येईल, आम्ही ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करू। आमची युवा सेनेचं स्क्वॉड 24 मुलांचं जे आहे त्या ठिकाणी पोचरेल, त्या तरुण किंवा जी काही मंडळी असेल बेकायदेशीररित्या कृत्य करणारे त्यांना पकडेल आणि पोलिसांच्या स्वाधीन करेल। अशा प्रकारची मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील जनतेला एक सुविधा देण्याचा निर्णय आमच्या युवा सेनेनं केलेला आहे आणि तो नंबर पण आता आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतो आहे। आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पण तो नंबर आता पाठवणार आहोत। परत एकदा आपल्याला मी सांगतो 9930887578 हा नंबर आहे।
कुणालाही जर ड्रग माफिया किंवा अशा प्रकारची काही तक्रार करायची असेल तर आपण ताबडतोब ह्या नंबरवर संपर्क साधावा. मैं मीरा भाईंदर शहर की जनता के लिए जब भी इस महानगर पालिका हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.